दही, बिर्याणी मसाला, आलं लसूण, कांदा मोकळा करून तळला की तो पटकन छान या पद्धतीने बनवता येणारी बिर्याणी कमी सामानात सिंपल बिर्याणी बनवायची आहे। हाय, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज मी प्रॉपर रेसिपी व्हिडिओ बनवणार आहे। आज मी बनवत आहे चिकन बिर्याणी आणि ही रेसिपी खूप साधी आहे, पटकन होणारी आहे, कोणाला पण जमेल अशी आहे, म्हणून म्हटले की ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी। तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि बिर्याणीसाठी लागणारं साहित्य मी इथे सगळं काढून ठेवले, ते तुम्हाला आता दाखवून घेते। इथे 1 किलो चिकन आहे, कांदा मी कट करून मोकळा करून ठेवला आहे, दही, बिर्याणी मसाला, आलं लसूण पेस्ट, तिखट, हळद, गरम मसाला, मीठ, लिंबू आणि खडे मसाले आहेत, लवंग, दालचिनी, वेलदोडे आणि तमालपत्र आणि ते कोथिंबीर आणि पुदिना आहे, हे मी पाण्यामध्ये ठेवून घेतलं आहे। आता पहिला तर आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे, थोडा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायचा आहे, त्यासाठी मी इथे तेल पण गरम करण्यासाठी ठेवलं आहे। तर आता पहिला कांदा तळून घेते आणि मग पुढे काय करायचं ते सांगते। कांदा मोकळा करून तळला की तो पटकन छान गोल्डन होतो, तोपर्यंत मी चिकनला सगळे मसाले लावून घेते। जे मसाले मी तुम्हाला आधी दाखवले होते तेच मी आता वापरले आहेत। त्यासोबतच कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून घेतला, थोडा बाजूला ठेवला आहे कारण तो नंतर राईस बनवताना लागणार आहे। आता हे सगळं नीट मिक्स करून चिकन 1 तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे। चिकनला सगळे मसाले लावून मी बाजूला ठेवून घेतला आणि आता राईस कसा बनवायचा ते सांगते। त्यासाठी मी हा बिर्याणी राईस घेतलाय, त्याला पहिला धुवून घेते आणि इथे पाणी गरम करायला ठेवले, त्याच्यामध्ये घालायचे मसाले, कोथिंबीर, पुदिना आणि हे खडे मसाले, लवंग, दालचिनी, वेलदोडे आणि तमालपत्र हे, आणि पाण्यामध्ये आपण नॉर्मल राईसला जितकं मीठ घालतो त्याच्यापेक्षा 3 पट 4 पट मीठ जास्त घालावं लागतं। तर आता ते पहिलं मीठ आणि मसाले याच्यामध्ये घालून घेतो। पाण्याला उकळी यायला सुरू झाली की याच्यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ घालायचे। आता थोडी उकळी यायला सुरू झाली तर मी तांदूळ याच्यामध्ये घालून घेते। तांदूळ शिजेपर्यंत आपण चिकन पण शिजवून घेऊ। प्रत्येकाची पद्धत वेगळी असते बिर्याणी बनवायची, माझी खूप सोपी आहे, मी तामझाम करत बसत नाही। मी डायरेक्ट चिकन कुकरला लावून 1 शिट्टी देऊन घेते, तेवढ्यात ते शिजतं आणि नंतर मग लेयर देते, तर ते करून घेते। मला तुमच्यासोबत पहिल्यांदा अगदी सोप्या पद्धतीने बनवता येणारी बिर्याणी शेअर करायची होती। ही बिर्याणी खूप इझी आहे, यामध्ये जास्त मसाले वापरले नाही आहेत आणि घरी जे सामान सहज असतं त्यातूनच ही बिर्याणी बनवता येते आणि जास्त वेळही लागत नाही। त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जरी बिर्याणी बनवत असाल तर अगदी इझिली बनवू शकता। आता चिकन आणि राईस दोन्ही छान शिजले आहेत। चिकन कुकरमध्ये 1 शिट्टीत परफेक्ट शिजतं आणि राईस आपल्याला फक्त 70% शिजवून घ्यायचा आहे। सगळ्यात आधी मी राईसमधलं पाणी पूर्ण काढून घेतलं आणि आता लेयरिंग करायला सुरुवात करते। पहिल्यांदा खाली राईस घालायचा, त्यावर चिकन स्प्रेड करायचं, अशा प्रकारे सगळ्या लेयर्स तयार करून घ्यायच्या आहेत आणि शेवटी वरून तळलेला कांदा आणि कोथिंबीर घातली की बिर्याणीला खूप छान फ्लेवर येतो। काही जण यामध्ये दूध, केसर किंवा फूड कलर ॲड करतात, पण आपल्याला कमी वेळात आणि कमी सामानात सिंपल बिर्याणी बनवायची आहे, म्हणून मी ते काही ॲड केलेलं नाही आहे। आता फक्त 20 ते 25 मिनिट दम दिला की आपली गरमागरम बिर्याणी तयार होईल। छान बनली होती बिर्याणी, सगळ्यांना खूप आवडली आणि मी पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनलवर अशी पूर्ण रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे।
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.